नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मसाजूक गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे फरार आरोपी होते सुदर्शन गुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे, तर यांनी संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर कशा प्रकारे पलायन केलं आणि ते एकूण 26 दिवस कुठे फरार होते याच्याविषयीची माहिती असणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर माहिती देण्याच्या आधी, व्हिडिओला चालू करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला या प्रकरणातले गांभीर्य जे आहे ते व्यवस्थित समजून जाईल। तर आज आपण पाहणार आहोत 9 डिसेंबर 2024 रोजी मसाजूक गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि त्याच्यामधले जे 7 आरोपी होते त्यातले पोलिसांना पकडण्यात यश आलं होतं, परंतु त्यातले जे 3 आरोपी होते तर ते जे होते फरार, सुधीर सांगळे, सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे हे फरार होते। त्यानंतर 26 दिवसानंतर पुण्याच्या बालेवाडी परिसरातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला बीड पोलीस यांनी पहाटेच्या वेळी जे आहेत बेड्या ठोकल्या आणि त्यांना घेऊन गेले। तर ते जे आहेत बीड येथे जेव्हा मसाजोग गावाचे ते गावाच्या रस्त्यावर केजवरनं मसाजोग गावाला जाण्याच्या रस्त्यावर त्यांनी जेव्हा अपहरण करून हत्या करण्यात आली आणि जेव्हा जे संतोष देशमुख यांचं जे आहे तर डेड बॉडी जे चिंचोली माळी या परिसरामध्ये टाकून ते पलायन करून पोलिसांच्या हाती न लागण्यासाठी त्यांनी कुठल्याही सार्वजनिक वाहनाचा किंवा स्वतःच्या वाहनाचा वापर न करता ते 30 किलोमीटर चालत गेल्याचे सांगण्यात येत आहे। आणि याच्यासोबतच ते त्यानंतर एका खाजगी ट्रॅव्हल्सने संभाजीनगरला गेले। संभाजीनगरवरनं ते पुण्याला आले। पुण्याला 1.5 दिवस त्यांच्या एका मित्राकडे थांबले। त्यानंतर त्यांनी इथून ठाण्याला जाण्याचं ठरवलं। ठाण्याला जाण्यासाठी निघाले तर तिथं त्यांना त्यांच्याच डोईफोडे नावाचे एक गृहस्थ आहेत, त्यांच्याकडे राहण्यासाठी ते गेले असता डोईफोडे हे वैष्णोदेवीला दर्शनाला गेले असताना समजताच त्यांना राहण्यासाठी आश्रय मागितला, पण डोईफोडे यांना ह्या प्रकरणाचं माहिती पडले असल्या कारणाने त्यांना आश्रय देण्याचं नाकारलं। त्यानंतर ते तिथून गुजरातला गेले, गुजरातमधून पुन्हा पुण्यामध्ये आले। अशा प्रकारे त्यांनी ते पलायन केलं आणि 26 दिवसानंतर बीड पोलिसांनी त्यांना जेरबंद केलेलं आहे। आता येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये खुलासे होणार आहेत, या प्रकरणामध्ये काय नेमकं झालेलं आहे आणि जे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे या प्रकरणाचा जो आहे तर तो छडा लागणार आहे। तर हे जे होतं सुदर्शन गुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे जे पलायन करून गेले होते त्यातले सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे याला 3 जानेवारी 2025 रोजी बीड पोलिसांनी अटक केलेला आहे। आणि आणखी ही कृष्णा आंधळे हा जो आरोपी आहे तो अद्यापही फरार असल्याचं सांगण्यात येत आहे। तर येणाऱ्या काळामध्ये बीड पोलीस जे आहेत त्याचा शोध घेत आहेत आणि ते वॉन्टेड म्हणूनही घोषित करण्यात आले होते। त्यानंतर त्यांना पकडण्यात आलेलं आहे, पण कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याचं सांगण्यात येत आहे।